मोहिलशेठ, आता नियोजन कसं असतं म्हणजे बैल कशा प्रकारे बघता तुम्ही बकासूर बाबा की बाबा ह्या स्पीडचा किंवा ह्या खांदी कोणत्या खांदी कसं नियोजन असतं एकदम? मला कमेंट आले प्रेक्षकांच्या चाहत्यांचे की पब्लिक मुळे प्रॉब्लेम झाला. माग आपल्या मुलाखत तुम्ही एकदा बोलला की त्याला गॅप लय चालत नाही, काय त्याच्या मागचं काय सांगाल? रहस्य काय म्हणजे त्याच्या मागे जास्त गॅप नाही चालत बकासूरला, काय कारण? ती गाडी पळली, भरपूर जणांना आनंद झाला. बरेच दिवस चाललो होते गाडी पळवायची. म्हणजे बबलू चाचा, विशाल भाऊ आणि अच्युत भाऊ असतील किंवा सोमा असेल किंवा आमचा हानू ड्रायव्हर असतील, बारीक ड्रायव्हर असतील, सर्व एकत्र असतात. बकासूर कुठल्या पण ड्रायव्हरला बैल पळतो. बैल आता आहे ना स्पीड लावतोय, जास्त स्पीड लावतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल गणेश तांबे व्लॉग्स मध्ये. आज लिमसोड मैदानात आहे आणि आपल्यासोबत समोर पाहू शकता अखंड महाराष्ट्राचा लडका सप्तमिंद केसरी बकासूर आहे आणि आपल्यासोबत मोहिलशेठ आहेत, विवेक भाऊ आहेत, रणजित बनसोडे आहेत, आमचे सहकारी मित्र, प्रसिद्ध समालोचक. जरा जाणून घेऊ बकासूर आणि बायजा सुद्धा. आज गाडी चांगली पडली, गटाला सेवेसाठी पात्र आहे. मोहिलशेठ नमस्कार. आज कसं नियोजन लागलं बायजाचं आणि बकासूरचं? नियोजन मागच झालं पण काही कारणास्तव राहिलं होतं, पण ते आज पळली गाडी चांगली पडली का? हो. मोहिलशेठ, आता नियोजन कसं असतं म्हणजे बैल कशा प्रकारे बघता तुम्ही बकासूर बाबा की बाबा ह्या स्पीडचा किंवा ह्या खांदी कोणत्या खांदी कसं नियोजन असतं एकदम? बकासूरला बघतं गाळा देणारा बैल पाहिजे, दोन्ही खांदे आतून, काय अडचण नाही. थोडक्यात आता जरा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. परवा दिवशी जे मैदान झालं फलटणचं, काय अडचण झाली? बऱ्याचशा कमेंट आले की मला सुद्धा आज सकाळी सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला बकासूरचा, त्यात सुद्धा मला कमेंट आले प्रेक्षकांच्या चाहत्यांच्या की पब्लिक मुळे प्रॉब्लेम झाला. तर हे परवा दिवशी पब्लिकने अडचण आली का आपल्या गाडीला फलटणमध्ये? पब्लिक म्हणजे गाडी पुढे पळत होती, गाडी पुढे पळत असल्यामुळे बकासूरची फॅन महाराष्ट्रात खूप आहे आणि त्यांना तो आनंद गाडी पुढे पळताना बघताना ती नाचायला लागली, नाही म्हणजे वरडाय बिरडायला लागली. बकासूर जसा पुढे गेला आणि जेवढा आवाज येईल तेवढा बकासूर स्पीड लावतो आणि स्पीड लावल्यामुळे त्याने निकालात जास्त स्पीड लावल्यामुळे गाडी दबली गेली, जरा सरली गाडी लगेच. सुंदरनं तासाच्या बाहेर गेला. थोडक्यात प्रेक्षकांना काय सांगाल, आता काय सांगाल तुम्ही? बकासूरला जास्त म्हणजे 2 तास मोकळं सोडलेलं होतं तरी सगळ्यांनी बॅरिगेटच्या बाहेर जर उभे राहिले असते तर गाडी खुल्ली निकाल घेतला असता, पण ते पब्लिक आतमध्ये आल्यामुळे गाडी फॉल झाली. नक्कीच. मित्रांनो, माझी एक विनंती राहील, काय होतं तुमचा आवडता बैल आहे, मान्य आहे, सर्वांचं प्रेम आहे त्याच्यावर, म्हणून तो एवढा पळतो, सर्वांसाठी तो पळत असतो. त्यांनी पाठीमागे बरेचदा सांगितलं, मोहिलशेठ असतील, मोहिलशेठचे मामा असतील, त्यांनी बरेच वेळा सांगितलं आमचा बैल नाही महाराष्ट्राचा, म्हणजे सर्वांचा आहे. फक्त तुम्ही एक सहकार्य करा की ज्या वेळेस कसं असतं तर आतमच त्रास येईल असं सांगू शकत नाही, पण कधी कधी बाहेर लागतं. आणि परवा दिवशी आम्ही सुद्धा डोळ्यानं बघितलं, निकालात असलेली गाडी बाद झाली. त्यामुळे तुम्ही बघताना आनंद आहे, तुम्हाला आनंद होतो, पण तुम्ही तेवढं सहकार्य करत जावा की बकासूर बाहेर नसल्यानंतर थोडा गॅप राहिला तर त्याला अडचण येत नाही पळाय, कारण तो तोंडाला जास्त स्पीड वाढवतो आणि त्या स्पीडमध्ये जर पब्लिक आलं तर त्याचं नुकसान होऊ नका. कारण तुम्ही तेवढं प्रेम करताय, तुम्ही जर त्याचं नुकसान केलं तर हे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही सहकार्य करा मैदानात. आजच्या मैदानाला सुद्धा माझं सांगणार आहे की मला कमेंट आलेलं की तोंडावर फक्त प्रेक्षकांनी सहकार्य करावं. मोहिलशेठ, आता बकासूरचं वय काय? तर 5 वर्षाचा आहे. 5 वर्षाचा. हो. एकंदरीत आता दावणीला रतीब व्यायाम कशा प्रकारे असतो? काय नाही बघ, आता डायरेक्ट मैदानातच असतो बैल. व्यायाम वगैरे कायच नाही आता, कारण का 2 दिवसांनी मैदानात चालू आहे, त्यामुळे व्यायाम काही नसतो, आरामावत असतो बैल गेले. बाकीचं रतीब वगैरे काय? रतीब असताना उडीत डाळ असते, हे कंटिन्यू आपलं नेहमीच आहे तेच. हो. मोहिलशेठ, माग आपल्या मुलाखत तुम्ही एकदा बोलला की त्याला गॅप लय चालत नाही, काय त्याच्या मागचं काय सांगाल? रहस्य काय म्हणजे त्याच्या मागे जास्त गॅप नाही चालत बकासूरला, काय कारण? जास्त गॅप राहिले तर बैल जरा स्पीड कमी लावतो आणि जेवढं कंटिन्यू बैल पळत राहील तेवढा स्पीड जास्त लावत राहतो. नक्कीच. आता सध्याला बकासूरला फुल पब्लिकला अडचण येऊ शकते, काय सांगाल? पब्लिक पूर्ण असली पाहिजे त्याला, मग एक तर सलग खालून वरती पर्यंत असली पाहिजे आणि फक्त जर जास्त पब्लिकने आवाज केला तर तो स्पीड जास्त लावतो, तर मग ते शेजारच्या बैलाला कधी कधी हे होतं, जास्त नाही जमले की बैल शेजारचा तासात जातो, फॉल होती मग गाडी सहन झालं ना की बैल उडी मारणे उडी मारते. आणि मोहिलशेठ, महत्वाचं म्हणजे ह्याचं एक देवगुण म्हणतो आपण अंगात, ह्याच्या सगळं गुण आहेत. काय सांगाल, अखंड महाराष्ट्र भारत देशातनं बकासूर प्रेम केलं जातं, कसं काय वाटतं एकंदरीत दावणीला एक रत्न घडलं की ज्यानं तुमचं नाव
एक पाठीमागं बकासूर याच्या अगोदर कुठेतरी तुमची जुनी व्हिडिओ व्हायरल झाली दारा काढताना किंवा घरातली कामं करताना, परंतु बकासूर जसा उजेडाचा बकासूर आला त्यानंतर तुमचं नाव अखंड महाराष्ट्रभर झालं. कसं वाटतंय आता एकंदरीत एवढे चाहते आहेत, फॅन फॉलोइंग आहे, काय वाटते, काय सांगाल? तो आमच्यासाठी देवच आहे आणि म्हणत नाही बकासूर आमचा, बकासूर अखंड महाराष्ट्राचा आहे. नक्कीच बकासूरवर भरपूर प्रेम करतात लोक. मी सकाळी लाईव्हला गेलो तरी लाईव्ह मध्ये विवेक भाऊ एक 10 मिनिटात मला जवळजवळ 500 ते 700 जण लाईव्हला आलेली. एवढं प्रेम आहे बकासूरवर. असंच प्रेम कायम राहावं आणि असंच कायम गोलाला राहावं बकासूर. मोलशेट जाता आता फॅन फॉलोइंगला काय सांगाल? बकासूरचे जे चाहते आहेत किंवा मैदानात असणारे चाहते, काय सांगाल त्यांना? कशा प्रकारे सहकार्य करायला विनंती कराल तुम्ही? सगळे मैदानात याच्यात सगळ्यांना बकासूर संग फोटो काढायची आवड असते. आम्ही म्हणत नाही की फोटो काढा, लांबून फोटो काढा, नाहीतर मैदानात फायनल झाल्यानंतर 2 तास आम्ही मैदानावर थांबतो, तेव्हा सगळ्यांना फोटो काढून देतो. पण बैल बसलेला असताना बैलाला उठवणे, त्या जवळ गेला तो लगेच उठतो, पळताना त्याच्या अंगावर येणे, तसं नाही केलं पाहिजे. सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, तर बैल त्यांना गोलाला दिसणार प्रत्येक मैदानात. मित्रांनो बघा, आता मोहित शेटनं सांगितलं, कारण काय होते प्रत्येक मैदानात गोलाला जर तुम्हाला गोलाला जर बकासूर बघायचा असेल तर तुम्ही सहकार्य करा. कारण मालक कुठं असणार, मालक खाली सोडा जात आहेत आणि जे मोहित शेटवर असतात मित्रमंडळी सहकारी ते पुढच्या तोंडावर असतात. त्यामुळं प्रेक्षकांचं काम काय आहे की तुम्ही सांभाळलं पाहिजे की बकासूर कसा व्यवस्थित पळेल आणि सरळ कशी गाडील ते डोक्यात ठेवलं पाहिजे. कारण पब्लिकला लागल्यावर त्याला अडचण निर्माण होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या. एक विनंती तुम्हाला. पाठीमागे विवेक भाऊ आहेत, बाईच्या बैलाचे मालक. विवेक भाऊशी आपण जरा बोलू. विवेक भाऊ नमस्ते. काय सांगाल आज कसं नियोजन झालेलं बकासूर आणि बायजेचं? रणजित भाऊने केलं होतं नियोजन, बरेच दिवस झालं होतं केलं होतं, पण काही कारणास्तव झालं नाही, ते आज झालं. कशी गाडी कशी पडली गटाला? काय वाटतं विवेक भाऊ, अखंड महाराष्ट्रातलं नामांकित बैल आपला बायजे सुद्धा नामांकित आहे महाराष्ट्रावर. दोन्ही गाडी म्हणजे दोन्ही बैल गाडी पडली, स्पीड लागलं. काय सांगाल दोन्ही बैलांचं वैशिष्ट्य, काय सांगाल? तुम्ही बघितलं मित्रांनो. आता ह्यांना काय सांगायचं, नाव सांगायची गरज नाही. अखंड महाराष्ट्राचे आवडते समालोचक आणि परफेक्ट नियोजन म्हणलं तर रणजित भाऊ बनसोडे आमचे सहकारी मित्र. आजचं नियोजन त्यांच्याकडे जर विवेक भाऊने सांगितलं, आजचं नियोजन त्यांनीच केलं. कसं नियोजन लागलेलं बायजेचं आणि बकासूरचं? नाही, बरेच दिवस झाले त्यांचा पहिल्या दिवशी चालला होता, पण त्यांचं काय थोडंफार इकडे तिकडे मोहिशाला वेळ नसल्यामुळं पण केलं त्यांचं नियोजन. नंतर दोन्ही मालकांचं करून झालं नियोजन. मी काही नियोजन केलेलं नाही, दोन्ही मालकांची मतं एक जुळली. आमचे बारबी, आमचे मित्र बारबीने ते करून झालं. काय सांगाल आता? मध्यंतरी पण पाठीमागच्या 8-10 दिवसापूर्वी सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये तुमचा सहभाग मोलाच लाभला. कारण ज्या अखंड महाराष्ट्राला इच्छिती ज्या जोडीची ती जोडी पळली, सर्जन बकासूर. कशी गाडी पळली त्या दिवशी? ती गाडी चांगलीच पळत्या, पहिली चांगली पळली, पण लिंबाळकर सरांच्या भाषेत वैचारिक वाद होते, वैचारिक वाद मिटून त्यांची चांगली गाडी पळाली, सर्जाबरोबर पळाली, सुंदरबरोबर पळाली आणि इथं काळ बी पळताना दिसेल 100%. आता सगळे वाद वगैरे काय तसं राहिलेलं नाही. आणि मित्रांनो महत्वाचं काय माहितीये का, कमेंट वगैरे तर कमेंट अशा करा, पॉझिटिव्ह कमेंट असावे, त्या निगेटिव्ह काय कमेंट करत जाऊ नका. कसं होतं, आपण हे रोज बैलगाडी क्षेत्रात एकामेकाकडे जायचे, एकमेकांना भेटी गाठी होतात. त्यामुळं कोणाचं असं म्हणजे काय कारण नसताना ते वाढवण्यात काय मजा नसते. आणि मोहित शेटने पण त्या दिवशी मनोगतीत सांगितलेलं आहे. रणजित भाऊ काय वाटतंय, श्यामा आता मोहित शेटला भेटायला अखंड महाराष्ट्रातले चाहते गर्दी करत असतात, पण तुमचं मोहित शेटचं तुमचं संबंध कसा आहेत, काय सांगाल? जवळचा चांगला मित्र आहे, दिलदार मनाचा माणूस आहे, दिलदार मनाचा माणूस तो आहे विवेक भाऊ. दोघांचा मन जुळली, दोघांची मनात जुळलीत, त्यामुळे काय अडचण नाही. काय अडचण नाही. गाडी गटाला कशी पडली? एकदम गाडी चांगली पळाली, म्हणजे जशी पाहिजे तशी गाडी गटाला पळाल्या आणि शिमल्याच्या पेक्षा 100% वाढ स्पीड दिसेल. 100%. बकासूर फेरा पडला की स्पीड वाढतं, बायजेचं बकासूरचं वाढतं का स्पीड? दोन्ही बैलांचा बाईच्या बी गटापेक्षा शिमेल चांगलाच पळतो आणि बकासूरचा काही विषय नाही आता. नक्कीच. तर आता बकासूर आणि बायजेला शुभेच्छा, तुम्हालाही पुढील वाटचाली शुभेच्छा. रणजित भाऊ एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल बऱ्याच ठिकाणी झाला, मथुर की बकासूर
इंस्टावरती तुम्ही सुद्धा बऱ्यापैकी अपलोड तुम्हाला स्टोरी द्या. कसं वाटतंय एक नाव आवाज आपला महाराष्ट्रभर घुमला, कसं वाटतंय? ओल्याचं मैदान होतं. मैदानामध्ये ऐतिहासिक शर्यत होती. ऐतिहासिक शर्यत होती बकासूर आणि मथुर. ते माझं भाग्य की मला पुकारायला मिळाली आणि त्यात तो गाद्याला डायलॉग होता बकासूर की मथुर. पण सगळ्या महाराष्ट्रानं तो मनावरती घेतला. माझ्यासारख्या सर्वसामान्य समालोचकाला त्याबद्दल मी सगळ्या प्रेक्षकांचं धन्यवाद मानतो. नक्कीच मित्रांनो, बऱ्याच लोकांना म्हणजे इंस्टावरती जे बैलगाडीत बघत नसतील इंस्टावरती बघतात त्यांना माहित नव्हता आवाज कोणाचा आहे. तर जो आवाज व्हायरल झाला मथुर की बकासूर तो रणजित भाऊ बनसोडेंचा आवाज होता. तर रणजित भाऊ तुम्हाला शुभेच्छा. आणि आता बकासूर आणि बैजाज एक नंबर करून जावा निमसोड मैदानात ही विनंती करतो. आणि आता बैजा सांगाल दोन्ही बैल एकदम चांगली पळली, दोघांचा पळ चांगला आहे, काय वैशिष्ट्य सांगाल? नक्कीच सर्वात महत्वाचं म्हणजे बैजा हा भारत केसरी बैल आहे. तो त्याच्या स्पीडसाठी नावाजलेला फेमस आहे. आणि अखंड भारताच्या बाहेर सुद्धा ज्याची फॅन फॉलोईंग आहे असा म्हणजे अखंड पब्लिकच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा असा बकासूर आहे. आज ती गाडी पळली, भरपूर जणांना आनंद झाला. बरेच दिवस चाललो होते गाडी पळवायची. मोहिल शेठ आणि भाऊंचं किंवा आमचे मित्र असतील समालोचक रणजित भाऊ असतील, विशाल भाऊ असतील किंवा बबलू चाचा असतील, सर्व मित्र कंपनीचे आमचे जंगदाडे बंधू असतील, त्यांचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की गाडी एकत्र आणून पळवायचं. तो योग आज आला आणि म्हणजे आनंदाचा क्षण की आज दोन्ही स्पीडची बैल एकत्र येऊन गाडी पळते. आणि मोहिल शेठच्या सुद्धा बोलण्यातून आलं की आज आपली गाडी भरपूर पळाली. आम्हाला समाधान वाटलं की आज गाडीला भरपूर गती लागली. नक्कीच म्हणजे महत्वाचं मोहिल शेठनं सांगितलं म्हणजे विषय संपला. कारण मोहिल शेठ बोलले म्हणजे त्यांचा बकासूर बरोबर जो त्यांनी मग सांगितलं गाड्याला गळा दिला गाडी 100% राहणार का तर राहणार. आणि बैजा त्याच प्रकारे पळलाय आणि गाड्याला गळा देऊन पळलाय. बैजाचं आतापर्यंत बैजाचं फायनल किती झालेत? बैजाच्या टोटल फायनली 1 नंबरच्या कमीत कमी 20 झाले असतील आणि 2-3 नंबरच्या अशा सर्व मिळून जवळजवळ 40-45 फायनली त्या बी टॉपच्या मैदानातल्या झाल्या. म्हणजे बैजानी स्वतः त्याच्याकडून आम्हाला नाराज हा शब्द मालकाला भाऊंना आमच्या सर्व मित्र कंपनीना आता कधीच होऊन दिला नाही पाहिजे. कधीच नाही. म्हणजे जसं बकासूरनं नाराज केलं नाही कधी मालकाला तसं बैजाने तुम्हाला कधी केलं? नक्कीच. एक वैशिष्ट्य कारण दोघांचे जिल्हे एकच ना? हो, पुणे जिल्हाच पडतो दोघांचा. दोन्ही एकाच मित्रांनो जिल्ह्यातली बैल आहेत. दोन्ही बैल चांगली पळतात, टॉपला पळतात. बैजाचं नियोजन करून कोण करत असतं? म्हणजे आमचे सर्व मित्र कंपनी मी असेल, आमचे शुभम असतील, आमचे मित्र कंपनी सगळे म्हणजे जेवढे बैलाचे जॅकी असतील गाडी हाकलणारे किंवा आजूबाजू मी सर्वांच्या चर्चेतून विभागांशी चर्चा करून नंतर पैऱ्याचं नियोजन करतो. असं एकाच्या याच्यावरती नाही कोणाचं, सर्वांशी चर्चा करूनच आमचे पैरे होतात. आज बकासूर आणि बैजाची गाडी जॉकी कोण होती? बबलू चाचा होते. बबलू चाचा होते. विशेष म्हणजे बबलू चाचा, विशाल भाऊ आणि अच्युत भाऊ असतील किंवा सोमा असेल किंवा आमचा हानू ड्रायव्हर असतील, बारीक ड्रायव्हर असतील, सर्व एकत्र असतात आणि त्यांनी ठरवायचं गाडीवरती कोणी बसायचं. आम्ही त्यांना फोर्स नाही करत की तूच बस, तुम्ही ठरवायचं गाडीवरती कोणी बसायचं. नाही बैजाचं असं विशिष्ट की ड्रायव्हर कोणी असलं तरी बैल तेवढाच पळतो. नक्कीच. मोहिल शेठ आपलं आता आज बबलू चाचा होते, आपलं कसं काय नियोजन? असं काय कधी कोणाला असं म्हणता का तुम्ही बाबा तू बसू नको हाच ड्रायव्हर बस, असं असतं कधी? नाही, आता तर नाही सध्या. जसं आता बकासूर कुठल्या पण ड्रायव्हरला बैल पळतो. बैल आता आहे ना स्पीड लावतोय, जास्त स्पीड लावतोय. फक्त आता शेजारचा बैल ज्या ड्रायव्हरला पळन त्या ड्रायव्हरला बसतोय, सगळं अवलंबून आहे त्याच्यावर सगळं. नक्कीच. म्हणजे मित्रांनो बकासूर पण सगळ्याला पळतोय असं काय नाही. मोहिल शेठने सांगितलं की हाच ड्रायव्हर पाहिजे म्हणून, सगळ्या बरोबर पळतोय, फक्त बाजूचा बैल त्या ड्रायव्हरच्या हाताखालचा असला पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि तीच आज खरी गाडी पळली. म्हणजे बकासूर पळा आणि बैजा तर सगळ्यांच्या हातावर. म्हणजे बकासूर जसा सगळ्याबरोबर पळतो तसा बैजा सुद्धा सगळ्या जॉकीना पळतो. त्यामुळे मला नाही वाटत की जॉकीना काय अडचण येत असेल. आता बैजाचं वय काय? बैजाचं वय आता असेल 27 महिने असेल. 27 नक्कीच 27 महिने. दोनदा ते आता तिसरा लावला. चौसा झाल्या कोंडच आहे अजून तो. नक्कीच आता चौसा आहे आता साधारणतः. चांगलं स्पीड आहे आता त्याचं. आदत नंतर काय फरक वाटतोय का? आता आदत दुसऱ्यानंतर काय फरक वाटतोय? जसं आम्ही घेतलाय तसं बैलाचं स्पीड तेच, काहीच फरक नाही. ज्या बैलात बैल आम्ही पळवलाय त्या बैलाच्या म्हणजे 100% असं आम्हाला ड्रायव्हरला सुद्धा असं बोलून देत नाही की आपला बैलाच कमी पाहिजे. एखाद्या वेळेस असतं चढ उतार, कधी आजारी असतो, कधी काय असतो, तेवढं ते होतं एवढं 100%. मित्रांनो मी पहिल्यांदा याला बघितलेलं
पेडगाव फाटीवरती मोहिलशेड आपण आलेलो. मला वाटतं येसन नव्हती त्यावेळेस बकासूरला आपले. आणि मित्रांनो खूप अडचणीतनं बैल वरती आला, कारण ह्याच्या माग दैवत गोवेकरांचं मोठं मोला सहकार्य लाभलं त्यावेळेस सुद्धा. आणि बिना एसनीचा बैल मैदानात पेडगाव फाटीवरती आला आम्ही बघायला गेलेलो, तर त्यावेळेस चर्चेत नव्हता, म्हणजे स्टार्टिंगच होती मोहिलशेड आहे ना. परंतु तिथून नियोजनात लागलं आणि त्यानं त्याचा पळ दाखवला की मी बाबा पळू शकतो. आणि मला वाटतं बिना एसनीचा किती दिवस पळला मोहिलशेड बकासूर? बरेच दिवस पळला. वर्ष दीड वर्ष पळला का? वर्ष जास्त पळला. वर्ष 2 वर्ष बिना व्यसनीचा पळला. हो बैल. काय तुम्हाला त्रास दिला का त्यानं? बिना व्यसनीचा असताना त्रास दिला का? नाही, म्हणजे जेव्हा बिना एसनीचा होता ना, खाली एकदा गाडी वळवली ना तर एका जागेवर उभा राहणार. म्हणजे पुढं मागं करता येत ना, पुढं मागं करायला गेलं की डायरेक्ट बैल निघून जायचा. निघून जाईल. आता नाही, आता शांत उभा आता राहतो. व्यवस्थित आहे ना? काय अडचण? म्हणजे पुढं मागं होतो आता. वळवळ चालते म्हणजे गाडी वळवल्या वळवळ सुटतोय हा, कधी? वळ. नक्कीच. मोहित शेठ आणि विवेक भाऊ, मोहित शेठला एक शेवटचा प्रश्न मित्रांनो विचारतो. मोहित शेठ, एखादा गमतीदार प्रसंग सांगाव, मैदानात घडलेला एखादा गमतीदार प्रसंग काय सांगाल? नाही काय बघा एखादा आठवत असला तर प्रेक्षकांना कळू द्या. असं घडला का एखादा गमतीदार प्रसंग? सारखे घडतच असतात कल्याण. मित्रांनो एक म्हणजे हसण्याचा विषय नाही, मी आपलं एक प्रेमापोटी विचारलं असं गमतीदार किंवा आठवणीतला प्रसंग. परंतु रोज प्रसंग काढतात मोहिल शेठ म्हणते, त्यामुळे काय अडचण नाही, नक्कीच करतो. आणि आता जरा बायच्याकडे जातो मित्रांनो मी. बायजा मित्रांनो या ठिकाणी बसलाय आता. आराम चाललाय, जास्त डिस्टर्ब करण्यात मजा नाही बैलाला. हा पण एवढा बैल म्हणजे आपण काय म्हणतो शांत एकदम स्वभावाला म्हणून बैल एकदम शांत वगैरे असं, पण पळा एवढा भारी आहे ना की आज बकासूर बरोबर एक नंबर पळाला. आणि बायजाचं अखंड महाराष्ट्रभर नाव आहे. जसं बकासूरला अखंड महाराष्ट्रभर ओळखतात, तसा विवेकभाऊंचा बायजा अखंड महाराष्ट्रभर फेमस आहे. आता सध्या आराम चालू आहे, गट 5 झालेला आहे. तर सेमीला आता जाणार आहेत. पलीकडे भाऊंची गाडी पण आहे, 4 व्हीलर उभी आहे. नक्कीच. तर भाऊंना आणि मोहिल शेठला शुभेच्छा दिल्यात मी. बायजा आणि बकासूर एक नंबर करावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि थांबतो. तुम्हाला आणि मोहिल शेठला आता सेमीला आणि फायनल शुभेच्छा. गाडी आज एक नंबर करावी आणि अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे बायजा आणि बकासूरचा एक नंबर व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग बरं.